पाऊस नुकताच थांबलेला. आभाळात चांदणं सळसळत होतं. गावातल्या एका जुन्या घराच्या गच्चीवर आर्या बसलेली होती. तिच्या हातात तिच्या आजीचा एक जुना डायरीचा कप्पा होता. तिच्या आयुष्याच्या कहाण्या असं काहीसं त्यावर लिहिलेलं होतं. आर्याच्या आयुष्यात फारसं कुणी उरलेलं नव्हतं. आई बाबा शहरात, आपापल्या विश्वात. आर्या मात्र गावी, आजीच्या आठवणींसोबत. आज मात्र काहीतरी वेगळं होतं. गच्चीवर बसून आर्याने डायरी उघडली आणि एक पान तिचं लक्ष वेधून गेलं. पेक्षा जास्त. जून 21, 1974. आज मी त्याला पाहिलं, मंदिराजवळच्या त्या जुन्या वडाच्या झाडाजवळ. त्याच्या हातात पुस्तक होतं, गीतांजली. मी विचारलं, का वाचतोयस हे? तो म्हणाला, कारण मला शब्दांमध्ये प्रेम दिसतं. त्या क्षणाला मला वाटलं, कदाचित आयुष्य एक चहाचा घोट असेल, थोडं गरम, थोडं गोड, आणि कधी कधी थोडंसं तोंडाला चटका देणारं. आर्याचं मन त्या शब्दांमध्ये हरवून गेलं. ती डायरी वाचत गेली आणि तिच्या आजीच्या पहिल्या प्रेमाची, विरहाची आणि पुन्हा भेटण्याच्या अपेक्षित क्षणांची सुंदर कहाणी तिच्यासमोर उलगडत गेली. त्या प्रत्येक पानात एक गुळगंध होता, जणू एखादं जुनं गाणं पुन्हा ऐकताना येणारा भाव. पानाच्या शेवटी आजीने लिहिलं होतं, पेक्षा जास्त. तो परत आला 50 वर्षांनी आणि म्हणाला, माझं शेवटचं वाक्य अजून पूर्ण व्हायचंय. तू अजूनही माझ्यासोबत एक कप चहा घेणार आहेस का? मी हसले, आणि तो चहा, तो अजूनही उबदार होता. आर्याच्या डोळ्यात पाणी आलं. रात्रीचं आकाश चांदण्यांनी भरलेलं होतं आणि त्या चांदण्यांच्या साक्षीने तिच्या मनात एक गोष्ट पूर्ण झाली होती, जी कधी आजीच्या ओठांवर आली नव्हती, पण तिच्या डायरीतून आर्याच्या हृदयात घर करून गेली.